हॅलो, हॅपी न्यू इयर मंगे. पार्टी कधी देणार आहेस ते सांग फक्त. हॅपी न्यू इयर भावा. अरे पण हागून तरी दे की. आई तू 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 काय करते इकडे? हॅपी न्यू इयरची पार्टी काय? थांब तुझ्या बापालाच नाव सांगते. त्यांना म्हणते हे पोरग वायाला गेले तुमचं. अगं आई, मी ते हॅपी आहेस का नवरोबा म्हटलं, आणि तू हॅपी न्यू इयरचं ऐकलंस काय तू पण? बाई मी पण काय ना, असं आहे का? मग ठीक आहे ना तुमचा नवरोबा? हो सगळं एकदम ओके बघ. तर मंगेश बायको माहेरी गेली ना, तर आज थोडा मसाला दे बरं बनवून. म्हणजे त्याच्या घरी जातो मी जेवण करायला. बिचाराला घरचं जेवण भेटा नाही, तर आम्ही दोघं बनवतो जरा काहीतरी मस्तपैकी चमचमीत. बरं बरं, 2 मिनिटं थांब, लगेच देते तुला मसाला एकदम असा झणझणीत. ए मग त्या विक्याला फोन लावून 30% नियोजन करायला सांग. तोपर्यंत मी आलोच. सगळा मसाला घेऊन येतो मस्तपैकी. नॉनव्हेजचा बेत करू, असं चमचमीत नॉनव्हेज झालं पाहिजे बघ. बरं बरं सांगतो त्याला. आणि तुझं आवडलं की मला फोन कर लगेच पटकन. चल मग ठेवतो मग, फोन मी. हॅलो हॅलो, अरे कुठे येड्या भोकाच्या? हॅलो, अरे गेलास का काय? आहेस का नाही ते सांग. हो हो हाय की, मी कुठं जायचं? मग आवाजाला काय झालं असं तुझ्या? अरे आवाजाला नाही, पॅन्टीच्या खिशाला भोक पडलंय. पैसे नाहीत ना माझ्याकडे. मला वाटलंच, बेकार बंबून हातात शंभू. यावेळेस भरतो मी पैसे, पण मला पुढच्या आठवड्यात पैसे द्यायचेच बरं का. आणि पहिले पण बाकी तुझ्याकडे. भावा तूच फक्त. बरं तुला 100 रुपये जास्त देतं, मग तर झालं का? बरं बरं ते राहू दे, बास कर आता ते. इथं चौकात ये लवकर. मग या भावा 4 किलो मटण घे. मला लई का वाटलंय. त्या 4 किलोमध्ये ना 2 किलो सुक्क आणि 2 किलो रस्सा. असं चुरून मुरून खाणार ना मी. अरे लईच बेकारचं आहेस ना तू विके. हॅलो गाण्या, तू आवरलंय का तुझं? आमचं इथलं आवरलंय बघ, आम्ही घेतलंय सगळं इथलं सामान वगैरे. तर ये लवकर तू बघ, ठरलेल्या ठिकाणी ये लवकर. अरे वा, एकदम भारी बेत झाला मग. आता मी लगेच निघालो पटकेनी. रे ये, हवाने करेंगे हवाने करेंगे हवाने करेंगे. तू इकडं हवन करीत बसल्यावर तिकडं चिकन कोण करायचं मला सांगा? आज चिकन कोण बनवणार आहे? ए गणे भावा, मला नाही येत चिकन बनवता. मी फक्त कोथिंबीर कापून देतो तुम्हाला असं मस्तपैकी एकदम बारीक बारीक. तुम्ही म्हणता ना तशी कापून देतो. हां, ह्याच्या पुढे अजून काय सांगू? वाटलंच तू असं बोलणार ते. अरे कधीतरी कोणत्या तरी कामाला हो म्हणत जा रे. अरे मी कोथिंबीर देतो काम म्हणला. राहू दे. ए मांगे जाऊ दे, त्याच्या नको नादाला लागू. आपण दोघं बनू, जाऊ दे. आणि त्याला फक्त ना वाटीभर रस्सा द्यायचा, बाकी पीस पीस आपण खायचे. असं कुठं असतंय का? आता मला नाही येत बनवायला, तर त्यात माझी काय की मला चिकन रस्सा लिंबू कांदा. विके जा बरं, चिकन होतंय तोपर्यंत आपलं बियर घेऊन ये मस्तपैकी. अय लवकर घेऊन यायला सांग बरं, लय भूक लागलेली आधीच. मला काय दम निघायचं नाही परत. ए यार विक्या उठकी लका, एक तरी काम ऐकत जा. मी जायला जात, पण मी येईपर्यंत चिकनला असं हात बी लावायचं नाही बघा, नाही तर मग मला नाही आवडायचे असलं. हां हे धर पैसे, आणि लवकर ये बघ, उशीर करू नको. तुझं माहिती मला गणित, बसशील तिकडंच. मी येईपर्यंत खाऊ नका बरं का. मला लईच कस तरी वाटायला लागले जायचं. मला काय भरोसा नाही, तुम्ही दोघं खाऊन टाकता. ए अरे जातो का भिकार सोड, ये लवकर जाऊन. सांगितलेलं कळत नाही कर नीट. नाही खात म्हणलं तर काय ऐका ना. गाण्या अरे चिकनकडे बघून मला काय तोंडाला नुसतं पाणी सुटलंय बघ. एक पीस खाऊ कर, लय भूक लागली. ए यार जाऊ दे, त्या विकायला येऊ दे ना, येईल लगेच ते 10 मिनिटात. तोपर्यंत वाट बघू ना. उगं परत रडायचं ते माहिती ना कसलंय आधीच. 10 मिनिटानंतरची परिस्थिती. अरे गाण्या यार झोपी जाशील बरं का तसंच. बरं जाऊ दे, उठ लवकर. आपण थोडं एक एक पीस खाऊन बघू कसं झालंय, मस्त झालंय का नाही. आईने बी घरून मसाला दिलेला आहे, तर मला बघायचंय. 20 मिनिटानंतरची परिस्थिती. अगं लय भूक लागली आता. उचल बरं हे चिकन. लय भारी झाला हे मसाला बघ, एकदम भारी झाला चिकन. विक्या तू भावा तू कधी आलास?
हां तर तुमचा असा बेत होता मी गेलं की चिकन खायचं, त्यामुळे मी कुठं गेलोच नाही. मी इथंच होतं, वाट बघत होतं की कधी तुम्ही चिकन खाताय. अरे तुम्ही मित्राला असं वाऱ्यावर सोडून देता आणि मला असं कधीच वाटलं नव्हतं. जाऊ द्या आता. मला लय राग आलाय.